बातमी आहे मुंबईतून। सागरी महामार्गाचं वेळापत्रक ठरलंय। सोमवार ते शुक्रवार सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत महामार्ग सुरू राहणार आहे, तर शनिवार रविवार कामासाठी बंद राहणार आहे। सागरी महामार्ग टोलमुक्त करण्यात आलेला आहे। सागरी महामार्गाचं वेळापत्रक आता ठरलेलं आहे, तर याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी डॅरेल मिरांडा यांनी। पाहूयात। बहुचर्चित असलेला कोस्टल रोड अखेर मुंबईकरांच्या सेवेसाठी रुजू झालाय। आपण आहोत मुंबईच्या याच कोस्टल रोड येथे आणि आपण पाहू शकतात की हा जो कोस्टल रोड आहे तो आता सुरू झालेला आहे। वरळी ते मरीन ड्राईव्ह दक्षिण मार्गिका जी आहे ती एक लेन जी आहे ते मुंबई महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आली आहे। सोमवार ते शुक्रवार असे 5 दिवस हा कोस्टल रोड जो आहे तो सुरू राहणार आहे। सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत हा कोस्टल रोड सुरू असणार आहे, तर शनिवार व रविवार हा कोस्टल रोड 2 दिवस बंद देखील असणार आहे। उर्वरित कामाच्या दृष्टीने हा कोस्टल रोड 2 दिवस बंद करण्यात आला। एकंदरीत आपण पाहिलं तर 10.58 किलोमीटरचा पूर्ण हा कोस्टल रोड आहे आणि यात 2 बोगद्यांचा समावेश देखील आहे। 2.7 किलोमीटरचे एकूण असे 2 बोगदे देखील आहेत आणि आपण पाहू शकतात की विशेष म्हणजे या कोस्टल रोडला कुठलाही टोल लागणार नसल्याची माहिती जी आहे ते मुख्यमंत्र्यांनी दिली होती। टोल मुक्त असा हा कोस्टल रोड असणार आहे आणि यात जो आधी प्रवासा जो वरळी ते मरीन ड्राईव्ह असा 50 मिनिटं जे प्रवासाला लागायचं त्यात आता बचत देखील होणार आहे, त्याचसोबत इंधन देखील बचत होणार आहे आणि एकंदरीत आपण पाहिलं तर मुंबईकरांसाठी एकंदरीत एक महत्वाचा प्रकल्प देखील हा समजला जातो। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सावरेसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। मुंबई कोस्टल रोड एकूण 10.58 किलोमीटरचा रस्ता आहे। महापालिकेच्या वतीने एक लेन सुरू करण्यात आली असून त्यात 2.7 किलोमीटर बोगद्याचा समावेश आहे। बोगद्यामध्ये बससाठी एक विशेष लेन देखील आहे। टॅक्सी चालक सोबत संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी डॅरेल मिरांडा यांनी। पाहूयात। आपण सध्या आहोत मुंबई कोस्टल रोडच्या बोगद्यामध्ये आणि आपण पाहू शकतात की हा जो बोगदा आहे तो एकंदरीत 2.7 किलोमीटरचा हाजी अली ते मरीन ड्राईव्ह असा हा पूर्ण हा बोगदा आहे आणि आपल्यासोबत बोलण्यासाठी वाहन चालक देखील आहेत। आपण त्यांची देखील प्रतिक्रिया जाणून दादा काय सांगाल, मुंबईकरांचा आता प्रवास सुखकर होणार आहे कारण वरळी ते मरीन ड्राईव्ह आता फक्त 20 मिनिटं लागणार आहेत प्रवासाला? बरोबर आहे साहेब, ट्रॅफिकला भरपूर सवलत होते। धर्म पॉईंट जायला 1.5 ते 2 तास लागते, ते आता 15 ते 20 मिनिट लागते। कसं सांगा, एकंदरीत एक महत्वाचा प्रकल्प आहे कारण की जो रस्ता देखील आहे तो 3 पदरी आहे। एक मार्गिका सध्या तरी सुरू असली तरी ट्रॅफिक वरती याचा कुठेतरी परिणाम होताना दिसत आहे का? भरपूर दिसत आहे ना, भरपूर दिसत आहे। पाहू शकतात की हा जो बोगदा आहे याची विशेषता अशी आहे की याला 3 लेन देण्यात आले। एक जी आहे ती बससाठी लेन देण्यात आली आहे आणि 2 लेन जे आहेत ते गाडी असतील किंवा टॅक्सी असतील असे एकंदरीत 3 लेन देण्यात आले आहेत। तर आणि महत्वाचं म्हणजे स्पीड लिमिट देखील देण्यात आली आहे। प्रत्येक ठिकाणी 60 आणि 80 असे स्पीड लिमिट देखील देण्यात आले आहेत आणि मुंबईकरांच्या दृष्टीने हा एक महत्वाचा प्रकल्प आहे कारण मुंबईकरांचा वेळ जो आहे तो प्रवासाचा वाहणार देखील आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सावरेसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई। सागरी महामार्ग मुंबईकरांच्या सेवेसाठी रुजू झाल्यानंतर वरळी ते नरीमन पॉइंट 9 किलोमीटर अंतराचा प्रवास चक्क 15 ते 20 मिनिटांमध्ये होणार आहे। मुंबईकरांना आता वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळताना पाहायला मिळतोय। याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी। पाहूयात। नक्कीच पाहायचं झालं तर आपण काही वेळापूर्वी वरळी ते नरीमन पॉइंट असा कोस्टल रोडवरून प्रवास केला। अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण हा अंतर पार केलेला आपल्याला पाहायला मिळतो। सध्या आपण मुंबईतील पेडर रोड ठिकाणी आपण पाहू शकतो हाच जो पेडर रोड आहे, जो वाहतूक कोंडीसाठी वाहतूक कोंडीला समस्येसाठी सामोरे जाणारा हा जो पेडर रोड मानला जातो। मात्र आपण पाहू शकतो सध्या आपण त्याच पेडर रोड ठिकाणी तिथे पाहायचं झालं तर कोस्टल रोड जो मुंबईकरांच्या सेवेसाठी रुजू झाल्यानंतर आता इथं जी वाहतूक कोंडी आपल्याला दिसत नाही, पाहायला मिळत नाही। मात्र आपण पाहू शकतो कुठेतरी आपण मुंबईकरांना दिलासादायक बातमी सुद्धा मिळते की जी म्हणजे वाहतूक कोंडी आता कुठेतरी नष्ट झालेली आपल्याला पाहायला मिळते। पाहू शकतो की येणारे जे कोस्टल रोडचे अनेक मार्गिका आहेत ते मोकळ्या झाल्यानंतर परिपूर्ण जी वाहतूक कोंडी मुंबईकरांना आता दिलासादायक होताना पाहायला मिळणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सावरे, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।
कोस्टल रोड मुंबईकरांच्या सेवेसाठी रुजू झाल्यानंतर वाहतूक कोंडीची समस्या असलेला मुंबईतील पेडर रोड या परिसरामध्ये सुद्धा वाहतूक कोंडीची समस्या दूर झालेली आहे। याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अनिल सावरे यांनी। पाहूयात। मुंबईकरांना आनंदाची बातमी म्हणजे की कोस्टल रोड सुरू झाल्यानंतर आम्ही स्वतः या कोस्टल रोडून प्रवास केला। अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये कोस्टल रोडून आम्ही प्रवास केलेला आहे। तर पाहू शकतो सध्या आपण आहोत कोस्टल रोड नरिमन पॉईंट आहे। वरळी ते नरिमन पॉईंट हा प्रवास अवघ्या 15 ते 20 मिनिटांमध्ये आम्ही जो प्रवास आहे केलेला आपल्याला पाहायला मिळतो। मुंबईकरांनी महत्वाची बातमीच म्हणजे की जे प्रवास करताना जे इंजिन आहे इंजिनाची बचत होते आहे आणि जो जलद आणि सुखदमय असा प्रवास होताना आपल्याला मिळतो। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही वाहन चालक आपण यांच्याकडून जाणून घेणार की कशा प्रकारचा हा प्रवास होता। सर आपण काय सांगाल आमच्या सोबत हा प्रवास केला म्हणजे कसं वाटलं आपल्याला? भरपूर आनंद झाला होता साहेब। तर आता जिथे मन ते 1.5 तास लागते आता 20 मिनिटं लागले। काय झालं की माझे सीएनजी बसला, टाइम पर बसले, भरपूर आनंद झाला। रोड पण क्लीन असेल भरपूर। नक्कीच आपण वाहन चालकाशी सुद्धा बातचीत केली असता आनंदमय असा प्रवास होताना आपल्याला पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सावरे, जय महाराष्ट्र, मुंबई।